नमस्कार मैत्रिणींनो, चला तर बनवूया आज पुन्हा एकदा साबुदाणा व बटाट्याचे पापड. शिवरात्रीसाठी बनवलेले पापड आपले संपले, म्हणून मी पुन्हा एकदा जास्त क्वांटिटीमध्ये 1 किलोच्या प्रमाणात वर्षभरासाठी स्टोअर होतील असे पापड पुन्हा एकदा बनवत आहे. हे पापड इतके चांगले झालेले की सर्वांनाच आवडले, शेजाऱ्यांना देखील आवडले, म्हणून मी पुन्हा एकदा हे बनवत आहे. यावेळेस मात्र मशीनच्या साहाय्याने मी हे पापड बनवत आहे. तुम्ही बघू शकता 1 किलो बटाटा, त्यासाठी पावशेर साबुदाणा घेतलाय. साबुदाणा छान भाजून घेतला. बटाटे छान असे कुकरला लावून शिजवून घेतले. छान असे दोन्ही मिश्रण मिक्स करून मॅश करून असा छानसा गोळा तयार करून घेतला व चवीसाठी मिरची व नमक घालून छान असे गोल गोल पेढ्याच्या आकाराचे गोळे करून पापड लाटून घेतले. 2-3 दिवस छान असं कडक ऊन दिलं व छान आपले पापड इथे रेडी आहेत. तुम्ही बघू शकता. हे पापड तुम्ही वर्षभरासाठी कसेही स्टोअर करू शकता. थँक्यू.